कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे वृक्षवेध फाउंडेशनच्या वतीने दिनांक 5 जुलै ते 9 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रकृती वंदन 2100 आशीर्वाद वृक्ष लागवड मोहिमेला रविवारी 5 जुलैपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे। अंजनापूर येथील हनुमान मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी वृक्षवेध फाउंडेशनचे सदस्य आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही वृक्ष लागवड मोहीम गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असून आतापर्यंत 16,000पेक्षा अधिक वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यात आले आहे। 12 वर्षांपूर्वी बाबासाहेब गव्हाणे यांच्या संकल्पनेतून वृक्षवेध फाउंडेशनच्या माध्यमातून आणि गावातील ग्रामस्थांच्या सहकार्य आणि परिश्रमाने सुरू झालेल्या या उपक्रमाचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे। दरवर्षी गावातील नागरिक, युवक आणि विविध सामाजिक घटकांच्या सहभागामुळे या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे। यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला। 5 ते 9 जुलै दरम्यान गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सहभागी व्हावे। तसेच अंजनापूरच्या धर्तीवर इतर गावांतील युवकांनीही अशा उपक्रमात सहभागी होऊन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वृक्षवेध फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे। तसेच आपल्या गावात आपल्याला वृक्षारोपण मोहीम राबवायची असेल तर वृक्षवेध फाउंडेशन आपल्याला झाडे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक बाबासाहेब गव्हाणे यांनी दिली असून अधिक माहितीसाठी 9825 117905 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण मोहीम सुरू होणार आहे, काय सांगाल याबद्दलची माहिती? अंजनापूर गावामध्ये झाडं लावण्याचं जेव्हापासून झाडं लावायला सुरुवात केली 2015 पासून, तर ते हे आमचं फक्त अंजनापूर गावाचं 12वे वर्ष आहे। तर आत्तापर्यंत मागील 11 वर्षात 16,739 झाडं संपूर्ण लावून 100% जगवली आणि आता ह्या वर्षी आम्ही 2,325 झाडं आंध्र प्रदेशहून मागवलेले आहेत आणि आजपासून त्या झाडांचा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी खड्डे घेण्याची सुरुवात आहे आणि उद्या 6 जुलैपासून वृक्षारोपणाची तयारी होईल तर ती 9 जुलैपर्यंत समारोपण होईल। तुम्ही म्हणता गेल्या 10-11 वर्षापासून या ठिकाणी ही मोहीम राबवली जाते, काय गावाला या झाडे लावण्याचा फायदा झालेला आहे? ग्लोबल वॉर्मिंग वाढतं या अशा परिस्थितीमध्ये तर आम्हाला सगळ्यात जास्त फायदा जर बघितला की इथं इतर गावांपेक्षा 5 ते 6 डिग्री टेम्परेचर तर कमी आहेच, परंतु जर आजची ह्या वर्षाची परिस्थिती आपण बघितली तर 3 किलोमीटरमध्येच पेरण्या झालेल्या आहे। याच्यापुढे तुम्ही बाजूला गेले तर या शेतकऱ्यांना तुम्ही जर विचारलं तर ते तुम्हाला योग्य परिस्थिती सांगतील। तर आमच्या अंजनापूरच्या सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। आता तुमच्या गावामध्ये म्हणजे पूर्ण गाव जे आहे आपण जर बघितलं तर झाडे दिसतात, इतर गावांना तुम्ही काय आवाहन कराल? इतर गावांनाही असं प्रत्येक गावांनी थोडे वृक्ष लावून जर ते जपण्याचा प्रयत्न केला आणि हिरवाई जपली तर निश्चितच त्यांना पर्यावरणासहित पाऊस असेल, पाणी असेल तर या गोष्टींचा खूप मोठा फायदा होणार आहे। यंदाची मोहीम कशी आहे, किती दिवसाची मोहीम आहे आणि किती झाडे लावणार आहे, कुठे कुठे लावणार आहे? यावर्षी प्रत्येक मागील 11 वर्षाप्रमाणे आमच्या तारखा फिक्स आहेत। ते 5 जुलै ते 9 जुलै आम्ही वृक्षारोपण करतोच। तर याच्यामध्ये आमचे गावातील बाहेरचे बांधव किंवा गावातला प्रत्येक माणूस याच्यामध्ये सहभागी असतो, प्रत्येक कुटुंब सहभागी असतं। तर उद्या आजपासून आम्ही खड्डे खांदायला सुरुवात करतोय आणि उद्या सकाळपासून वृक्षपूजन होईल आमच्या बजरंगबलीच्या मंदिरात आणि तिथून मग आम्ही आमचे सगळे 200-300 वृक्षसेवक असतात टोटल, प्रत्येक घरातले 2-2 माणसं मुलं येतात आणि मग एकत्रितपणे आम्ही इथे वृक्षारोपण चालू होईल आणि 6 आणि 7 जुलैला ते संपूर्ण करू। आजूबाजूची जी गावं आहे किंवा परिसरातील जी गावं आहे त्यांनी तुमच्याकडे जर सहकार्याची मागणी केली तर तुम्ही सहकार्य कसं? नाही, आमचा उद्देश तेच। आम्ही काल पण धुळे दुसानेमध्ये 800 झाडांची लागवड केली आणि त्यांनी 8 वर्षापासून सतत सेम कन्सेप्ट एक वृक्ष जीवनाचा तिथे पायाने आता येणाऱ्या काळात 10-15 दिवसांतर सायळे इथे बाजूचं गाव आहे, त्यांनी पण आतापर्यंत 2,000 झाडं सेम कन्सेप्टनुसार लावलीत। अशी बरेच गावावरती 17-18 गावावरती सेम काम चाललंय, परंतु अंजनापूर हे सेंटर बिंदू मानून खूप मोठं याचं एक उदाहरण निर्माण केलं की अंजनापूरमध्ये होऊ शकतं, तर तुमच्या गावात पण ते शक्य आहे। झाडं लावण्याचा सगळाच फायदा आहे ना, पर्यावरणाचा सगळा फायदा झाडं लावण्याचा आहेच। सगळा संपूर्ण सगळ्यांनाच फायदा झालेला आहे झाडाचा, असं वैयक्तिक कोणाला नाही, सगळ्यांनाच। झाडामुळे आपलं ऑक्सिजन लेवल टिकून राहते आणि झाडं लावल्याने आज 11 वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा आमच्या गावामध्ये टँकरची सुविधा चालू होती, पण 10-11 वर्षामध्ये जसे आपण 3-4 वर्षानंतर टँकर सुविधा बंद झाली। अक्षरशः या गावामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अक्षरशः पहिल्या 5-7 वर्ष आतापर्यंत टँकरनी पाणी टाकत या वृक्षसेवकांनी झाडे जगवली आणि ते जगून आज एक या महाराष्ट्राला नव्हे या देशाला एक नवीन
उपक्रम कसा राबवला जातो. अक्षरशः दुष्काळी परिस्थितीमध्ये पण हे गाव हे झाडं जगू शकतं आणि आपला फायदा करून घेऊ शकतं. यातून एकच सिद्ध होतं की सर्व गावांनी या गोष्टीचा अनुभव घेऊन सर्वांनी झाडं भरपूर प्रमाणात लावावी, जेणेकरून येणाऱ्या पुढील पिढीला आपण काहीतरी देऊ शकतो. आणि त्या देण्यामागे एकच उद्देश पाहिजे, माणसाचा कुणी असो मानवी जीवन जगत असताना आपण निसर्गप्रेमी नेहमी राहिलं पाहिजे. निसर्गप्रेमी राहिल्यामुळे माणसाची जे आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टी असेल ते त्या सुधारतात आणि गावामध्ये एक चांगलं वातावरण, एक आनंदाचं वातावरण ह्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे. आणि या आत्ताच साहेबांनी सांगितले की 5-7 वर्षामध्ये म्हणजे ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अक्षरशः 4-5 किलोमीटर अंतरावरतीच पेरण्यात आलेलं आहे. आमच्या इथं पाऊस दरवर्षी नेहमी दुसरीकडे जर कमी पडत असेल तर ह्या वर्षी दरवर्षी पाऊस इथे जास्त असतो, टेम्परेचर पण 3-4 यांनी कमी असतं. या गोष्टीचा सर्वांनी झाडे लावून या आसपासच्या गावांनी याचा फायदा घेतला पाहिजे. आम्ही आतापर्यंत बऱ्याचशा ग्रामपंचायतीने मागणी केली असेल, त्यांना पण झाडे दिलेली. अंजनापूर गाव हे अहिल्यानगर जिल्ह्यात जसे प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतं तसे दरवर्षी 12 वर्ष आहे दरवर्षी झाडं लावण्याचा एक सप्ताहच अंजनापूरमध्ये 6, 7, 8 या तारखेला 4 दिवस हा कार्यक्रम राहतो. हे अंजनापूर हे गाव नगर जिल्ह्यात नावाजलं गेलं आहे. याचं कारण असं आहे, जे ओसाड असलेलं गाव आता पूर्ण हिरवळीनं नटलेलं आहे. त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आज गेली 12 वर्ष झाली. या 12 वर्षापासून या अंजनापूर गावामध्ये 2015 पासून 45 वृक्षापासून सुरुवात केलेल्या ह्या छोट्याशा अभियानाचा आज एक मोठा वटवृक्ष होताना दिसतोय. आज जवळपास एकट्या अंजनापूरमध्येच 16-17 हजार झाडं आज मी त्याला या ठिकाणी त्याचं वृक्षारोपण झालेलं आहे आणि ते आज मी त्याला जिवंत आहेत. या चळवळीचा उद्देशच हा आहे की आपल्या गावाला जसं आपण हिरवगार बनवू शकतो, जसं आम्ही ह्या सगळ्या मुलांनी, सगळ्या गावकऱ्यांनी, सगळ्या लोकांनी मदत केली आणि त्या मदतीतून एवढं मोठं हे काम आज या ठिकाणी उभं राहिलंय. हाच एक संदेश आम्हाला इतर गावांना पण द्यायचा आहे की या गावांनी सुद्धा पुढे यावं आणि पुढे येऊन अशाच प्रकारची वृक्ष चळवळ उभी करावी, जेणेकरून आपल्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी या ज्या आज बदल अंजनापूरमध्ये झालाय तो आपल्या गावामध्ये 100% होऊ शकतो. आमच्या अंजनापूर गावामध्ये गेली 12 वर्ष अविरत वृक्षसेवा होते आणि आज आम्ही दरवर्षीप्रमाणे 5 जुलै असून ते 9 जुलैपर्यंत हा प्रोग्राम आम्ही चालू करतो. तर गेले सरांनी सांगितल्याप्रमाणे 45 वृक्षांपासून आज ही अविरत सेवा आज आमच्या अंजनापूर गावामध्ये आज असं आम्हाला असं वाटतंय की आम्ही खऱ्या अर्थानं निसर्गामध्ये राहणं, निसर्गामध्ये जगणं हे आम्ही आज अनुभवतोय. जे पर्यटन क्षेत्रामध्ये आम्ही शोधतोय की पर्यटन क्षेत्राला गावाच्या बाहेर कुठेतरी गेलं पाहिजे, परंतु आम्हाला असं वाटतंय की गावातच आमचं पर्यटन क्षेत्र आहे की आज मोठ्या संख्येने हे वृक्ष आमच्यासोबत बोलताय, हसताय, चालताय. खऱ्या अर्थाने या वृक्षवेध टीमचे आम्ही सर्वांनी गावाच्या वतीनं आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अशी वृक्षसेवा हे अतिशय उत्तम उदाहरण आहे की या पंचक्रोशीत असेल किंवा या महाराष्ट्राला असेल, या देशाला असेल की आम्ही सांगतोय की वृक्षांची गरज आहे. आणि आज अशा पद्धतीने आपण बघतोय इन जनरली तुम्ही गावात पण विचारले शेतकऱ्यांना की आजूबाजूच्या परिसरामध्ये पेरणी नाही, पण आमच्या गावामध्ये पेरणी, कारण की उत्तम पद्धतीचा पाऊस झालाय, पेरणीपूर्वक पाऊस झालेला आहे. तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा वृक्ष टीमचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आज आपल्या गावामध्ये अहोरात्र झटून मुलांनी आज 12 वर्ष झाले 16,000 झाडं लावलेली आहेत आणि झाडं 100% जगवली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या झाडाचं आज जर पाहिलं, आजचं वातावरण असं आहे की इतकं निसर्गरम्य वातावरण त्या झाडामुळे दिसत आहे. आणि या झाडांची संकल्पना ज्यांनी सुरुवातीला मांडली ते असे BC साहेब, त्यांचं सुद्धा सगळ्या गावाने आणि सगळ्या लोकांनी आभार मानलेच पाहिजेत, कारण त्यांनी याला दिशा दिलेली आहे आणि त्याच्यातूनच हे आज एवढं पर्यटक स्थळ घडलेलं आहे. अंजनापूर असं गाव आहे साहेब की अंजनापूरमध्ये असे युवक आहे की जवळजवळ कितीतरी इंजिनियर आहे, कितीतरी ते आहे आणि सगळ्यांचं सहकार्य जरी बाहेर असतात तरी सगळ्यांचं सहकार्य गावासाठी असतात. आणि त्याच्यामुळे आमच्या गावाचा जो विकास दिसतो तो त्याच्यामुळे दिसतो. आणि एवढी झाडं तुम्ही कोणत्याही रोडला जरी गेले तरी त्या झाडं दिसतील. आज ही चळवळ 12वे वर्ष चाललेलं आहे. या चळवळीची सुरुवात अतिशय अल्पशा संख्येने झाली आणि याचा हा वटवृक्ष झालेला आहे. या वटवृक्ष होताने गावाचं वातावरण, तापमान आणि गावाची समृद्धी आणि विशेषतः आम्ही बाहेरगावी काम करत असताना ह्या गावामध्ये झालेली जी वृक्षारोपणाची जी लागवड आहे ती अतिशय सर्वदूर पसरलेली असून सर्वच गावांनी याचा आदर्श घेण्यासारखं काम झालेलं आहे. आणि सर्वच बऱ्यापैकी गावांमध्ये गेल्या असताना नागरिकांचा असा हेतू आहे की जसं अंजनापूरने काम केलं तसं आम्हाला सुद्धा काम करायचं आहे. हीच आमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची आणि सर्वांच्या सुखदायक गोष्ट आहे.